आणि आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे। राज्य शासनाचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता प्रतिज्ञापत्र आहे, त्यामुळे हा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचं कळत आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे। मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे। दरम्यान या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी एक पोस्ट केलेली आहे, आपण पाहूयात। सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका असलेलं प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर केलं आहे। गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाबाबत परंपरेचा सन्मान राखत विसर्जन होईल अशी भूमिका शासनाने मांडलेली आहे। न्यायालयाने ही भूमिका ऐकून घेतली आहे। मर्यादित उंचीच्या घरगुती मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असेल। पर्यावरणाच्या दृष्टीने जागृत राहून काही उपाययोजनाही केल्या जातील अशी भूमिका शासनाने घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।